नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मी तुमच्यासोबत आवळ्याची एक झटपट होणारी अगदी सर्वात सोपी आणि तितकीच पाचक टेस्टी अशी रेसिपी शेअर करत आहे. आवळ्याचे गुणधर्म तर तुम्हाला माहीतच आहेत. आवळा हा आरोग्यासाठी, त्वचेसाठी, केसांसाठी खूपच फायदेशीर ठरतो. आवळ्याचे दररोज सेवन केले तर त्याचा आपल्या आरोग्याला नक्कीच फायदा होतो, पण बऱ्याच वेळा आवळा आपल्याला सहजपणे उपलब्ध होत नाही. तर अशा वेळी आवळ्याचे विविध असे प्रकारचे जे साठवणीचे पदार्थ आहेत ते तुम्ही बनवून ठेवू शकता आणि आवळ्याचा आस्वाद तुम्ही दररोज वर्षभर घेऊ शकता. तर या अगोदर देखील मी तुमच्यासोबत खूप साऱ्या आवळ्याच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत, ज्यामध्ये आवळा कँडी, आवळ्याचे लोणचे, आवळ्याची चटणी, मोरावळा, मिठाच्या पाण्यातील आवळे, तर अशा खूप साऱ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत. जर तुम्हाला त्या हव्या असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ती तुम्ही नक्की पहा. तर आज आपण आवळ्याचा एक चटपटीत, बनवायला एकदम सोपा आणि वर्ष काय 2-3 वर्ष आरामात टिकेल अशा प्रकारची एक रेसिपी पाहणार आहोत. याला तुम्ही आवळा सुपारी किंवा मसाला आवळा सुपारी किंवा आवळ्याचा मुखवास देखील म्हणू शकता. रेसिपी एकदम सोपी आहे. चला मग सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून एका सुती कपड्याने व्यवस्थित पुसून असे कोरडे करून घेतले आहेत. तर आता मसाला आवळा सुपारी बनवण्यासाठी इथे आपण हे आवळे किसून घेणार आहोत. त्यासाठी मोठ्या छिद्राची किसणी घ्यायची आणि स्टेनलेस स्टीलचे ताट इथे आपल्याला वापरायचे आहे. अन्यथा इतर धातूंसोबत आवळ्याची रिॲक्शन होऊ शकते, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. तर आता जर आवळ्याला थोड्याफार प्रमाणात असे डाग पडलेले असतील तर चाकूने ते तुम्ही काढून घेऊ शकता. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सर्व आवळे मोठ्या छिद्राच्या किसणीतूनच किसून घ्यायचे आहेत. बारीक किसणीने किसत राहिले तर आवळ्याचे जे पाणी असेल ते अगदी निघून जाते आणि फार असा चिपचिप किस तयार होतो. त्यामुळे अशा प्रकारे मोठ्या छिद्राच्या किसणीतूनच आपल्याला हे सर्व आवळे किसून घ्यायचे आहेत. तर पहा, 10 ते 15 मिनिटातच हे सर्व आवळे व्यवस्थित असे किसून झालेले आहेत. तर आता या आवळ्याची आपल्याला मस्त अशी चटपटीत सुपारी बनवायची आहे. त्यासाठी इथे आपण एक ताजा मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी एक उकळ घेतली आहे. त्यामध्ये 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा काळे मिरे घातले आहेत. आता हे आपल्याला छान असे वाटून घ्यायचे आहे. फार अशी बारीक पावडर करण्याची आवश्यकता नाही, थोडेसे ओबडधोबड राहिले तरी देखील चालेल. तर 5 मिनिटातच अशा प्रकारे हा मसाला देखील आपला वाटून झालेला आहे. एका वाटीमध्ये हा तयार केलेला ताजा मसाला काढून घ्यायचा. तर धने, जिरे आणि काळे मिरे हे पाचक असतात, शिवाय ते पचनास देखील मदत करतात आणि यामुळे टेस्ट देखील अगदी छान येते. तर आता तयार केलेला हा ताजा मसाला या किसून घेतलेल्या सर्व आवळ्यावर घालायचा. आता यामध्येच अर्धा चमचा साधे मीठ, अर्धा चमचा सैंधव मीठ, अगदी चिमूटवर किंवा 2 चिमूट यामध्ये हिंग घालायचा आणि पाव चमचा चाट मसाला घालायचा. 4 चमचे पिठी साखर यामध्ये घालायची आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. फार असे हलवत राहायचे नाही, कारण मीठ आणि साखरेमुळे या आवळ्याच्या किसाला पाणी सुटू लागते. त्यामुळे अगदी हलक्या हातानेच आपल्याला 1 ते 1.5 मिनिटच आपल्याला हे व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचे आहे. फार असे हाताने रगडत राहायचे नाही, अगदी हलक्या हातानेच इथे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर आता पहा, साधारण 1 ते 1.5 मिनिटातच हलवून झाल्यानंतर हा सर्व मसाला या आवळ्याच्या संपूर्ण किसाला लागलेला आहे. तर एका आवळ्याच्या ताटामध्ये हा किस खूप सारा दाटसर होईल, त्यामुळे मी दुसऱ्या एका ताटामध्ये हा आवळ्याचा किस मसाला लावल्यानंतर पसरवून घेतला आहे. आता 2 दिवस आपल्याला ते कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे. 2 दिवसानंतर पहा, अशा प्रकारे हा आवळ्याचा किस अगदी वाळून कडकडीत झालेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, अजिबात याला ओलसरपणा राहिलेला नाही. पहा, अगदी पांढरा शुभ्र देखील हा दिसत आहे. अजिबात तो काळपट किंवा काळसर देखील झालेला नाही. तर अगदी कुरकुरीत, मोकळा, सळसळीत आणि पांढरा शुभ्र असा हा मसाला आवळ्याची सुपारी आपली इथे तयार झालेली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर अशी बनवायला सोपी, चटपटीत मसाला आवळा सुपारी किंवा आवळ्याचा मुखवास तयार झालेला आहे. तर आता एका काचेच्या भरणीमध्ये हवा बंद करून ठेवल्यास 2-3 वर्ष आरामात टिकतो आणि जेवल्यानंतर तुम्ही अर्धा चमचा देखील हा आवळ्याचा मुखवास खाल्ला, पचनास मदत होते. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.